खूप असं पौरातन मंदिर आहे इथं. इथे पहिली पायरी आहे. इथून दर्शन घेऊन आपण आता गड चढायला सुरुवात करूया. सुंदर असा व्ह्यू आहे इथून, मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे कुठे, नारायणपूर ना. ओके, आता आम्ही आलो नारायणपूरला. तर ॲक्च्युली मगासच्या एका व्हिडिओमध्ये मी चुकून टाईमलॅप्स ऑन ठेवला आणि माझा पूर्ण व्हिडिओ टाईमलॅप्समध्ये शूट झाला. तर तसं मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता, तर मी व्हिडिओ काढला नाही मंदिरामध्ये. बट मंदिर इथे पण खूप शांतता आहे. खूप असं म्हणजे छोटंसं गाव आहे आणि तिथे एक छोटं दत्त मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथूनच दाखवतो कसं आहे सगळं. इथे मस्त शांतता आहे. या साईडला इथे मंदिर आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे अजून एक हे कुठलं मंदिर आहे तुझी? शंकराचं. ओके, इथे एक शंकराचं छोटं मंदिर आहे. तर आता आम्ही तिकडे जातो आहे. हे बघा, एकदम मे बी खूप असं जुनं मंदिर आहे. आतमधून सुद्धा खूप असं पौरातन मंदिर आहे इथं. रियांशी हळू तर इथे आता आम्ही चाललेलो आहे. इथे माहीत नाही आता व्हिडिओ अलाउड वगैरे आहे का नाही, तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कसं आहे आतमध्ये, काय आहे मंदिर. पण हे पण खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आमची चिल्ली पिल्ली आई. कुठे आलो आपण? कुठे आहे आपण? इथे नारायण मंदिर. हां, नारायणेश्वर मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर. हां, आमची मम्मी बोला. आपण आलो आता नारायणेश्वर मंदिरला. तर माझ्यासाठी काहीतरी माग तू, माझं पुराचं चांगलं वेगळं होऊ दे असं काहीतरी. ठीक आहे. पोपटांची आवाज. दोन आई असती. फोटो काढायचा नाही बरं का? फोटो नाही चालू ना. फोटो काढायला नाही. व्हिडिओ फोटो काढून व्हिडिओ चालू नाही, बंद आहे बोलली मी त्यांना. ते असं शेवटी ते आम्हाला ओरडलेच की पूर्ण व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. मी त्यांना बोलली बंद आहे कॅमेरा. हां, आम्ही त्यांना बोललो बंद आहे, कारण आमच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्यांना समजलंच नाही आम्ही काय करतो. पण तरी ऑलमोस्ट सगळं बघत होत्या की हे काय पकडलं हातात, मग त्यांना कळलं की हे लोक व्हिडिओ करत आहेत, चाप्टर आहेत माणसं. पण त्यांना समजलं नाही आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेला आहे. तरी मी तुम्हाला सगळं काकांनी आधी फोटो पण काढून घेतलेला. तरी मी सगळं दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला दिसलं असेल सगळं आतमधून मंदिर वगैरे. पुढच्या लोकेशनला म्हणजेच डायरेक्ट जेजुरीला. तर आता आम्ही नारायणपूरवरून निघतो आहे आणि इथून आता आम्ही डायरेक्ट जेजुरीला जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा. आता इथून डायरेक्ट आपण जेजुरीला भेटू. 1 2 3. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे जेजुरीमध्ये. अभिषेकाचं ताट घ्यायला गेलेलो इथे गुरुजींकडे.
तिकडचं घर पण एकदम सुंदर होतं एकदम. मी नेक्स्ट क्लिपमध्ये पूर्ण घराचे व्हिडिओज आणि क्लिप्स ॲड करेन, ते तुम्ही बघू शकता. आता आम्ही हे सगळं घेऊन आता मागे माझे आई बाबा पण आहेत आणि बाकी सगळीजणं वरती गेली आहेत चालत. आम्ही जस्ट मागे होतो, हे सगळं घ्यायचं होतं म्हणून. सो आता आम्ही गड चढायला सुरुवात करणार आहे. पुढे जाऊन मी बघू शकते ते समोर जेजुरीचे रस्ते. आणि आता वाजलेत किती वाजलेत? 7 सकाळचे 7 वाजलेत. आम्ही अराऊंड सकाळी 5 वाजता उठलो आहे. फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून सगळे अराऊंड 6:30ला आम्ही निघालो आहे. आणि ऑलमोस्ट वरती सगळेजण अर्धी फॅमिली म्हणजे माझ्या बहिणी वगैरे सगळ्या वरती गेल्यात आणि आम्ही जस्ट पाठी होतो. सो आता आम्ही गड चालायला सुरुवात करणार आहे. सो हा प्रवेशद्वाराला आलो आहे आम्ही आता. इथून आता आम्ही चढायला सुरुवात करू. स्वतः बाकीचे जण याची वाट बघतो, म्हणजे आई बाबा वगैरे ते मागे आहेत. मग सोबत वर चढायला सुरुवात करू. आलेत पप्पा माझे ताट घेऊन चाललेत तिथे. तर चला इथे पहिली पायरी आहे. इथून दर्शन घेऊन आपण आता गड चढायला सुरुवात करूया. ऑफिशियली आम्ही आता गड चढायला सुरुवात करू शकतो आणि केलेले आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो किती पायऱ्या आहेत नक्की जेजुरी गड आपल्या गडाला. आता अंदाजे ते 1000पेक्षा जास्त नसतील. हां 1000 पायऱ्या आहेत. मे बी तेवढे नसतील, जास्त असतील. हां मी विचारतो, कमी नाही 1000. मी विचारतो परत माझ्या आईला, मग तुम्हाला सांगतो. तसे आम्ही अर्ध्यावर आलो आहे आणि आमची फाटून हातात आली आहे. अजून वर जायचं आहे आणि खूप थकायला होत आहे कारण इकडे पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत, त्यामुळे दम लागतो आहे. तरी ठीक आहे. मे बी सगळीजणं वरती पोचलेली आहेत आणि आम्हीच 4-5 जणं खाली थांबलो आहे. सो आता पोचतो आहे आम्ही आणि खूप जास्त थकायला होतो आहे गाईस, सिरियसली. बट इथून जो सिनेरिओ आहे ना म्हणजे खूप खूप सुंदर असं वरतून सिनेरिओ दिसतोय. वरती पोचलोय, तुम्हाला वरतून दाखवतो कसं दिसतंय वरतून सगळं. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी
आलो आहे फायनली गाईज. आणि मी तुम्हाला बोललेलो की खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून, मी तुम्हाला दाखवतो. कसा वाटला तुम्हाला? आणि इथून डायरेक्ट आपण मंदिर आहे समोर, हे बघा. पूर्ण 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 येल्लोइश वातावरण आहे ते, पूर्ण येल्लो झालेलं आहे. आणि पण आउटफिट पण बघू शकतो तुम्ही, पूर्ण येल्लो घातलं आहे. सो आता आम्ही इथून दर्शन रांगेत जाणार आहे. तुमचं दर्शन झालं? लाईन छोटी आहे. ह्यांनी अगोदर दर्शन करून घेतलं आणि आम्ही मागे होतो तर आमचं दर्शन राहिलं आहे. तर आम्ही आता दर्शन रांगेत चाललो आहे. तुम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं? आणि आम्ही असेच बाहेर आहे अजून. आणि मी दोन जणांना बोलून पण आले. काय एकाला बोलले आम्ही बोलतो आम्हाला आतमध्ये जायचं. आतमध्ये नाही शूट नाही करून देत. तर आता आम्ही दर्शन रांगेत चाललो आहे, मी, काका आणि आई, कारण आमचं दर्शन बाकी आहे. सो जमलं तर तुम्हाला मी शूट करून दाखवेन, कारण मी ते अलाउड नाही आहे. तरी बघू. तिथून सोडताय मोकळत आहे मग. अरे तिथे खाली आहे सगळं, चौकशी नाही करत, काय नाही करत. रांग चुकली. मग आता इथून परत मागे सगळे लोक जवळच्या रांगेत जायचं आहे. काका भडकलेत माझे. ओके, तर काय आता आम्ही रांगेत आहोत. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे आज गर्दी पण जास्त नाही आहे. होप सो मी तुम्हाला आतमधलं दाखवू शकेन कसं आहे, कारण इथे कॅमेराज अलाउड नाहीत. हे बघा, हे आहे बोला. त्यांचं दर्शन झालं आहे आणि आमचं बाकी आहे. शूटिंग अलाउड नाही, नंतर मला अलाउड नाही आहे आतमध्ये. सो आता मी बी बंद करावं लागेल आपल्याला. जय मल्हार, सदानंद अरे तेव्हा तू आवडीशी सुट्टीवाणी होतीस, आता आवडी ढोंबरी कोण उचली? 2 मिनिटं आता गणेशनी पण उचली ती ना याने पण. आई बाबांची भांडते की मला तुम्ही उचलून घ्या आणि घेत नाहीत. आमचं कधी होणार काय माहिती, बघू. दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हते त्यामुळे मी नाही नेऊ शकलो, बट तरी पूर्ण दर्शन झालेलं आहे. आणि सगळेजण असे बाहेर बसलेत, बघा तुम्ही. हे आमच्या आधी दर्शन घेतलं यांनी. गर्दी नसून पण ते लोक बोलतायत लवकर चला. काय बोलताय तुम्ही? गर्दी नसून पण आतमध्ये लोक बोलतात लवकर चला लवकर चला. बोलली त्यांना गर्ल्स गॉसिप, त्यांना तसंही कुठे ॲडजस्ट करता येत नाही, पण तरीसुद्धा. आता आम्ही तळी भंडार करू, तो पण तुम्हाला दाखवतो कसा करतात. तिथे मी शूट करू शकतो, तर तुम्हाला मी दाखवतो कसा करतात, कशा पद्धतीने होतात. तर बेसिकली असं राऊंड करून बसतात सगळेजणं आणि तळी भंडारा करतात. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओजमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे तळी भंडारा करायला, बट त्याआधी एक पूजा होते छोटीशी. सो आधी तिकडे जाणार आम्ही मंदिरात आणि नंतर मग आम्ही तळी भंडारा करणार आहे. काय
आलोय. अजून 4 नंबर आहेत. आता आम्ही वेट करतो आमच्या नंबरचा कधी येतोय. आमचा 5वा. आपला किती आहे? आमचा 5वा नंबर आहे मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि आम्हाला व्हायरल करा. नको. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार करुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ भडकल के भडकल भडकल के भंडार माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपलेली आहे आणि आम्ही आता माझ्या मोबाईलमधून शूट करतोय. फोटोज काढायचे आहेत आणि गर्दी पण खूप जास्त झाली आहे बघा. काहीच गर्दी नव्हती आणि आता खूप जास्त गर्दी झाली आहे. 2 मिनिटात बाहेर पण आले आणि आमच्या घरचे आम्हाला सोडून गेले. आमच्या घरचे आम्हाला सोडून पुढे गेलेत कारण आम्ही पाठी फोटो काढत बसलेलो. कारण फोटो खूप महत्त्वाचा असतो. तर आता आम्ही खाली चाललोय आणि गर्दी खूप आहे अजून पण. वाजलेत किती? वाजले असतील 9:45. 9:10 वाजले तरी थंडी आहे इथे. ॲक्च्युली आम्ही सकाळी आलेलो त्याने आम्हाला गर्दी लागली नाही आणि आता खूप जास्त गर्दी वाढली इथे. खूप जास्त. आणि आता आणि यावेळेस आपल्याला खूपच लेट झालं. यावेळेस लेट पण झाला खाली जायला कारण गुरुजी आमचे उशिरा आले. खाली जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग दुसरीकडे मग आम्ही निघणार. तर खाली जाते पूर्ण न दाखवत डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटू. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही खाली आलो आहे आणि इथून आम्ही जाणार आहे एकविरेला. तर एकविरेचा सगळा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण याच्यामध्ये दाखवायला गेलो तर खूप मोठा होईल व्हिडिओ. तर आता इथेच निरोप घेतो. मम्मी काय करा? परत बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी मम्मी बोलते की बोल फॉलो करा. फॉलो पण करा. फॉलो नाही होत मम्मी यूट्यूबला, सबस्क्राईबच होत. सबस्क्राईब करा. बाय बाय.